30 एप्रिल 2024 रोजी ॲस्ट्राझेनेका या ब्रिटिश कंपनीने लंडनच्या कोर्टात कबुली दिली की त्यांच्या कोविशिल्ड लसीमुळे खूपच दुर्मिळ प्रमाणात शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि त्यामुळे पर्यायाने हृदयरोग होऊ शकतो आणि मेंदूमध्ये गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तिकडे अशी कबुली दिली, इकडे भारतात 1 मेपासून सर्वत्र भूकंप. 40 अंश सेल्सिअसमध्ये सुद्धा लोकांना घाम फुटायच्या ऐवजी थंडीने थरकाप भरायला सुरुवात झाली होती. एकूणच कोरोना महामारी, कोविशिल्ड लस आणि इतर लसीबद्दल काही तथ्य आहेत, आज आपण समजून घेऊया. तब्बल 100 वर्षानंतर आलेला कोरोना विषाणू महामारी जगातील सर्वांनाच एक आव्हान होतं. सगळीकडे गोंधळाचं वातावरण होतं. जगातील सर्व सरकार, आरोग्यमंत्री, डॉक्टर, वैज्ञानिक आणि औषध कंपन्या ही महामारी पटकन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही काहीही करा, पण कोणतीही रासायनिक औषधे आणि लसीचे दुष्परिणाम हे होतातच, हे एक वैद्यकीय सत्य आहे. ज्या महामारीने आजारी पडले होते ते लोक लसीचे दुष्परिणाम जास्त जाणवू शकतात. औषधं बनवणाऱ्या कंपन्यांनी खूपच कमी वेळात एक नवीन विषाणूसाठी एक नवीन लस तयार केली होती. जागतिक आरोग्य संघटनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी केवळ 10% लोकांना याचे दुष्परिणाम होऊ शकतात. कोणतेही औषध आणि लस अगदी 100% प्रभावी असायची शक्यता अगदीच कमी असते. कोणत्याही रासायनिक औषधाचे आणि लसीचे दुष्परिणाम हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार डिपेंड असतात. शंकेच्या रोगाचा औषध जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे नाही, त्यामुळे ही मनातली शंका काढून टाका. लसी घ्यायला सक्ती करायला लावली नसती तर आज लोकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त वाढले असते. परदेशी लोकांची आणि आपली गुणसूत्र थोडी वेगळी आहेत, त्यामुळे जास्त चिंता करायची गरज नाही आहे. लसीमुळे करोडो लोकांचे जीव वाचले. सत्य नाकारण्याची हिंमत केवळ लस घेतलेले दाखवतात. या उत्तराच्या निमित्ताने हेच सांगायचे आहे की अशा जागतिक संसर्गजन्य लाटेमध्ये गंभीर चुका कोणाकडूनही होऊ शकतात आणि झालेलेही आहेत. माणूस हा परिपूर्ण प्राणी नाहीच आहे. त्यामुळं तुम्ही या लसीबद्दल मनातील गैरसमज काढून टाका.